लढायचं की पाडायचं ही भूमिका अद्याप मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेली नाही। परंतु बीडमधून त्यांचा जे जिल्हा आहे, त्यांची जन्मभूमी आहे, तिथून 17 उमेदवार आता बीड मतदारसंघातून आज एकत्रित उमेदवार अर्ज भरणार आहेत। आपल्यासोबत यातील काही उमेदवार आहेत, आपण जाणून घेऊया नेमके कशा पद्धतीने ही सगळी लढाई असणार आहे। काय सांगितलंय मनोज जरांगे पाटील यांनी, आज तुम्ही सगळे सोबत अर्ज दाखल करताय। मनोजदादा यांनी बीड विधानसभा मतदारसंघातून सर्व इच्छुकांना आज फॉर्म भरायचे सांगितले। त्यानुसार आज सर्वजण एकत्रितपणे येऊन उमेदवार अर्ज दाखल करणार आहे। सर्व समाजाचे उमेदवार आहेत, मुस्लिम आहेत, ओबीसी, सर्व 18 पगड जातीचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार आज उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या सूचनेनुसार। आणि जसं एकत्र फॉर्म भरले तर 30 तारखेच्या आतमध्ये हे जे भरणाऱ्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक जणाचे नाव सुचवायचं, नाही सुचलं तर शेवटचा डेडलाईन त्यांना 30 तारीख दिलेली, त्यांचा अंतिम निर्णय राहील। नक्कीच आपली बात करांगे सरकार। मराठा आरक्षण आंदोलनात तुम्ही सर्वजण सोबत होता। आता राजकीय जी लढाई आहे, आरक्षणासाठीची जी लढाई आहे, त्यामध्ये देखील तुम्ही सोबत आहात। कशा पद्धतीने सगळे नियोजन ठरलंय निवडणुकीत? खऱ्या अर्थाने हाच संदेश देण्यासाठी आज आम्ही एकत्रित सगळे फॉर्म भरणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्राला एक आदर्श द्यावा त्या ठिकाणी, की एकत्रित फॉर्म त्या ठिकाणी जाऊन भरले तर मनोज दादा जरांगे पाटील ज्याचं नाव घेतील ते बाकी तो एक फॉर्म राहील, बाकीचे फॉर्म त्या ठिकाणी विड्रॉल होतील आणि जो फॉर्म राहील त्याच्या पाठीशी खंबीरपणे सगळ्या ताकदीने त्या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवार त्याच्या पाठीशी उभे राहणार आहोत। लोकसभेत आपण पाहिलं मनोज जरांगे पाटील यांनी पाडायचं ठरवलं होतं आणि या पाडायच्या ठरवायच्या भूमिकेत एकाच एक उमेदवार होते, त्यामुळे दुसऱ्या जे आहे महाविकास आघाडीला फायदा झाला। आता मात्र प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार देखील आहेत। अशा स्थितीत मनोज जरांगे पाटील देखील उमेदवार देतील आणि जर असं झालं तर मतांची विभागणी होऊन कुठेतरी सत्ताधाऱ्यांना फायदा होऊ शकतो, असं नाही वाटत? नाही, बिलकुल फायदा सत्ताधाऱ्यांना होणार नाही, कारण मनोजदादांनी भूमिका ही संमिश्र घेतलेली आहे। काही ठिकाणी आम्ही निवडून आणायची भूमिका घेणार आहोत, तर काही ठिकाणी पाडायची भूमिका घेणार आहोत, काही ठिकाणी पाठिंबा द्यायची भूमिका घेणार आहोत। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवर्तन होताना दिसेल। महाराष्ट्रातले जे प्रस्थापितांचे गड म्हणून संबोधले जात होते हे सगळे आगामी काळामध्ये तुम्हाला उद्ध्वस्त झालेले दिसतील। महाराष्ट्रातील मराठा समाजासह सगळ्या बहुजन समाजानं, सगळ्या धर्मीय समाजानं, मतदारांनी या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करून महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्याचं आपल्याला दिसेल। नक्कीच मनोज जरांगे पाटील हे उमेदवारी आता ठेवायची की काढायची हे नंतर ठरवणार जरी असले तरी राज्यभरात एकंदरीत कसा प्रतिसाद आहे, कसं चित्र राहिले आगामी निवडणूक? मनोजदादांसारखा प्रचंड प्रतिसाद जसा आंदोलनाला मिळाला तसा या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेला सुद्धा मिळतोय। रेकॉर्ड ब्रेक उमेदवारांच्या मुलाखती नॉन स्टॉप 25 तास पहिल्यांदा इतिहासात हे घडलं असेल की आज सकाळी आलेले लोक दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाखत देत होते। हाही एक इतिहास आहे। जसा आंदोलनाचा इतिहास झाला, जशा सभांचे विक्रम झाले, तसाच हा सुद्धा एक विक्रम आहे। आणि एवढे उमेदवार मला नाही वाटत कुठल्या या देशातल्या, महाराष्ट्रातल्या एखाद्या माणसाच्यासाठी, एखाद्या विशेष उद्देशासाठी एकत्र येऊन एवढ्या लोकांनी मुलाखती दिल्या असतील। प्रचंड ताकदीनं लोक सोबत आहेत दादांच्या, आणि सरकार आणि विरोधी पक्ष या सगळ्यांच्या विरोधात प्रचंड चीड आहे। आणि मराठा समाजाला ज्यांनी फसवलं, मुस्लिम समाजाला ज्यांनी फसवलं, 12 बलुतेदार, 18 पगड जातीतल्या धनगर, ओबीसी, दलित समाजाला ज्यांनी फसवलं, त्या सरकार आणि राज्यकर्ते, विरोधी पक्ष असेल, या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन फक्त समाज म्हणून हे समाज एकत्र येऊन मनोजदादांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा एक इतिहास घडवणार आहेत। आणि त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे की दादा या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि नक्की ते इतिहास घडवणार आहेत। आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पक्षांकडून मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचे प्रयत्न झाले, युती करण्याचे प्रयत्न झाले, परंतु जरांगे पाटील यांना यातील कुठल्याही कोणासोबतही गेले नाही। परंतु एखाद्या मतदारसंघात जर अशी स्थिती आली की तो उमेदवार जर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सक्षम नसेल किंवा निवडून येऊ शकत नसेल तर दुसऱ्या पक्षाला त्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाऊ शकतो। बघा, दादांचा पिंड हा मुळात राजकारणाचा नाही, आम्ही सगळे समाजकारणात करतणारी माणसं आहोत। दादा हे त्याच प्रवृत्तीचे माणसं आहेत, त्यामुळं त्यांना पक्ष किंवा कुठलं सत्ता याबद्दल मोह नाही। परंतु सरकारनं आणि विरोधी पक्षांनी जाणून बुजून आम्हाला त्या प्रक्रियेत ढकलल्यामुळे आम्हाला आता उभा राहायचंय। आणि उभा राहत असताना कुठला तरी पक्ष, कुठल्या तरी संघटनेचा, कुणाचा तरी पाठिंबा घेण्यापेक्षा समाज म्हणून आम्ही सगळे अपक्ष उमेदवार म्हणून दादांनी पुढे जायची भूमिका ठेवली आणि ती भूमिका मला वाटतं स्वागतार्ह आहे। ज्या ज्या समाजावर अन्याय झालाय, जे जे समाज सगळे आहेत, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन दादांनी लढण्याची भूमिका ठेवली आणि या महाराष्ट्राला गोरगरिबांचे, गरजवंतांचे प्रतिनिधी नक्की देण्याचं आणि या महाराष्ट्रातलं सरकार कुणाचं आणायचं आणि कुणाचं नाही, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण करायचा आहे हे मनोजदादांनी सर्वसामान्यांना सांगितलेलं आहे। नक्कीच आष्टी मतदारसंघातून किती उमेदवार दाखल करणार आहेत, काय नेमकं ठरलं? जवळजवळ 10 उमेदवार आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघामधून अर्ज दाखल करणार आहेत आणि दादांनी सांगितलेले सर्वांनी अर्ज दाखल करा
आणि फक्त 30 तारखेनंतर मी जो आदेश देईल तो आदेश सर्वांनी पाळायचा आहे. मग मला कुणाला ठेवायचं, कुणाला निवडून आणायचं हे मी 30 तारखेनंतर जाहीर करणार आहे. तोपर्यंत सर्वांनी तुम्ही काय करा, जे काही इच्छुक आहेत महाराष्ट्रामधले सर्वांना तुम्ही अर्ज भरा आणि अर्ज भरल्यानंतर निर्णय घ्या. नक्कीच विधानसभा निवडणुकीच्या रणधुमिळ्याला आता खरी रंगत येत असून आता मनोज जरांगे पाटील हे देखील 30 तारखेनंतर आपली भूमिका जाहीर करणार आहेत. लढायचं की पाडायचं ही भूमिका ठरल्यानंतरच आगामी निवडणुकीत कशा पद्धतीने रंगत येते आणि कशा पद्धतीने मतदार या सर्व आव्हानाला प्रतिसाद देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.